राज्यात भीषण अशी परिस्थिती आहे. धरणं कोरडी ठाक पडली आहेत. त्या संदर्भातले टॉप 9 बातम्या. कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर आता पोलिसांच्या सुरक्षेमध्ये पाण्याची सुरक्षा केली जाते. कर्नाटकातल्या अज्ञात व्यक्तीकडून पाणी चोरी करण्यात येत असल्यामुळे 24 तास पथकं तैनात. बारामतीतल्या पुरंदर तालुक्यातलं नागझरे धरण आटलेलं आहे. धरणामध्ये टिपूसभर देखील पाणी नाही. शेतकरी आता दुष्काळाच्या खोल दरीत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुखना धरण आटलंय. धरणाच्या पात्रामध्ये अक्षरशः भेगा. धरणातील पाण्याच्या मृत साठ्यावर पक्ष्यांची गुजराण. वाशिमच्या मालेगावमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे चाकार तीर्थ प्रकल्पासह अनेक साठवण तलाव कोरडे. पावसाला उशीर झाल्यास भीषण पाणी टंचाईची समस्या. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणानं तळ गाठलाय. गंगापूर धरणामध्ये अवघा 25% पाणीसाठा शिल्लक. पुढील 2 महिने पाण्याचा योग्य नियोजन करण्याची गरज. लातूरच्या अहमदपूरमधील मोघा तलाव तब्बल 32 वर्षांनंतर कोरडं ठाक. 12 खेड्यांमधील पाणीपुरवठा ठप्प. जालन्यातल्या हजारो हेक्टरवरील मोसंबी बागा पाण्याअभावी सुकल्या. पाणी पातळी खालावली. कडक उन्हाचा पिकांना मोठा फटका. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 12,000 लोकसंख्या असलेलं कौसडी गाव केवळ एकाच विहिरीवर अवलंबून. हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यातून वाहणाऱ्या 3 प्रमुख नद्या कोरड्या. पैनगंगा, कयाधू आणि पूर्णा या तिन्ही नद्यांचे नदीपात्र कोरडे ठाक.